गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट, 441 संस्था अपात्र, 377 संस्थांना जीवदान। गोकुळ दूध संघाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीसाठी औसा यानातील दूध संस्थांच्या पात्र अपात्रतेचा निकाल जाहीर झाला असून तब्बल 441 संस्था अपात्र ठरल्या आहेत, तर 377 संस्थांना पात्रता मिळाल्याने त्यांच्या मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी एकूण 830 औसा यानातील दूध संस्थांची छाननी करण्यात आली होती। यापैकी 377 संस्थांना पात्र ठरवण्यात आले असून 441 संस्था अपात्र घोषित करण्यात आल्या आहेत। त्यामुळे अनेक संस्थांना मोठा धक्का बसलाय। सहाय्यक दुग्ध निबंधकांच्या निर्णयामुळे गोकुळच्या राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पात्र ठरलेल्या 377 संस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना एक प्रकारे जीवदान मिळाल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान अपात्र ठरलेल्या संस्थांकडून आता न्यायालयीन लढाई लढली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे मतदानाचा दिवस जवळ येईपर्यंत हा वाद आणखी तापण्याची शक्यता आहे। गोकुळच्या निवडणुकीतील हा निर्णय आगामी राजकीय समीकरणावर मोठा परिणाम करणारा ठरणार असल्याचं जाणकारांचं मत आहे। गोकुळ निवडणुकीतील या मोठ्या घडामोडीबाबत तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी बाजीराव मोरे, राधानगरी।